भारतीय जनता पार्टीचा भारत माता की वंदे वंदे जय भवानी हर हर आज माळशिरस शहरातील 2024च्या या विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त या प्रचाराच्या सांगता सभेला उपस्थित माझी धर्मपत्नी संस्कृती, या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टी महायुतीचे मंचावरील सर्वच मान्यवर मंडळी, ज्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी तालुक्याचा विकास झाला पाहिजे म्हणून संघर्ष केला, अशा भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या, आमच्या मार्गदर्शका, काल गडकरी साहेबांची सभा झाली. त्या सभेमध्ये गडकरी साहेबांनी थांबून इतक्या धावपळीत सुद्धा त्यांची आस्थेने विचारपूस केली. ज्यांनी स्वाभिमानी बाण्याने भारतीय जनता पार्टीचा झेंडा कायम खांद्यावर घेऊन लढल्या, अशा आदरणीय संजीवनीताई पाटील, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच नेते मंडळी, उपस्थित माता भगिनी बंधूंनो, मला आठवतं की 2019च्या विधानसभेमध्ये ज्यावेळेस मी निवडणुकीला सुरुवात केली, त्यावेळेस असणाऱ्या सभांची गर्दी आणि आजच्या सभांची गर्दी बरंच फरक दिसतोय. त्यावेळेसच्या सभांची गर्दी ही मारून मटकून आणून बसल्यासारखी होती. आता तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय की मी 5 वर्ष तुमची सेवा केलेली आहे. ही निवडणूक वेगळी आहे, ही माळशिरसची निवडणूक वेगळी आहे. विरोधी उमेदवार काय बोलतोय काय नाही बोलत त्याच्यावर मी फार बोलणार नाही, परंतु मी कधीच जातीभेद केला नाही. आज विरोधी उमेदवार जातायत आणि धमक्या देत आहेत. फडतरीमध्ये असणाऱ्या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या एका छोट्या कार्यकर्त्याला त्याचा दरवाजा वाजवून रात्री 2 वाजता अतिशय खालच्या भाषेवर बोलतायत. मला सांगता येणार नाही, महिला या ठिकाणी आहेत, असे शब्द त्या कार्यकर्त्याला वापरतायत. तू धनगराचा नाही का, तू कसं काय भाजपचं काम करतो? तो म्हणला आम्ही 3 पिढ्यापासून भाजपचे आहेत, आम्ही कमळ सोडून कधी विचार करणार नाही. परंतु अशा पद्धतीच्या प्रवृत्त्या, अशा पद्धतीच्या जातीवादी प्रवृत्त्या त्या ठिकाणी हे जातीपातीचं राजकारण करताय. मागच्या 5 वर्षामध्ये मी जे काम केलं, हे काम करताना मी कधी कुणाला जात विचारली नाही. आता संस्कृतीने सांगितलं की तुम्ही जनता दरबारला तुमच्याकडे येणाऱ्या माणसाची एक फॉर्म ठेवायला पाहिजे होता, त्याच्यामध्ये लिहायला पाहिजे होतं तुम्ही कोणत्या जातीचं, तुम्ही मतदान केलंय का नाही हे लिहायला पाहिजे होतं. कारण आज काही लोक जातीचा प्रचार करतायत, तुम्ही हे केलं नाही आणि अशा पद्धतीने हे करतायत. माझी तुम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं अतिशय विनम्रतेने विनंती आहे, निवडणुका येतील जातील, परंतु माळशिरसच्या इतिहासातली ही अशी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये एक कामाचा माणूस म्हणून मी तुमच्याकडं या ठिकाणी मताचं दान मागतोय. मी अनेकांचे ऑपरेशन केले, अनेक जण मला या ठिकाणी दिसत आहेत. समोर माझ्या बसलेले दुर्योधन कांबळे, या दुर्योधन कांबळेंनी त्या ठिकाणी रात्रीचं मला आठवतंय 11:30 वाजता डोक्याला शाल बांधून एसटीने त्या ठिकाणी माझ्या घराच्या जवळ 50 फाट्यापर्यंत आले, सदाशिवनगरला उतरले आणि पायी माझ्या घरी आले रात्री 11:30 वाजता. आमदार साहेब माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला त्या ठिकाणी 6 महिने ऊस तोडावा लागेल, माझं हर्नियाचं ऑपरेशन झालंय, मी चालू शकत नाही, आमदार साहेब माझं ऑपरेशन करा. मी माझ्या वडिलांसारखी त्यांची काळजी घेतली. आज आपल्यामध्ये उभा आहे तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळे. गिरवी मधली या ठिकाणी एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेली पूनम वाघमोडे, तिच्या वडिलांनी अशा हातामध्ये जनता दरबारामध्ये आणली. जिचं लग्न झालं होतं, फक्त 25 किलो वजन होतं, हातात आणली. आमदार साहेब माझ्याकडे 1 रुपया ऑपरेशनला नाहीये, तिचे दोन्ही खुबे गेलेत. मागच्या 6 महिन्यापासून सगळं काही जागेवर आहे. त्या माझ्या लेकीला तुम्ही वाचवा. मी त्या पूनम वाघमोडेची कधी जात विचारली नाही. आज ती तिच्या सासरी चांगल्या पद्धतीने नांदतीये, दोन्ही पायाने पळतीये. पूनम, हे मी करू शकलो कारण मला तुम्ही आशीर्वाद दिले.
मित्रांनो, मी काम केलं आणि कामाच्या जोरावर तुमच्याकडे मत मागतोय. विरोधी उमेदवार फक्त जात 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 करतोय. अनेकांचे मला त्या ठिकाणी उदाहरणं सांगता येतील. एक कार्तिकी कांबळे नावाची मुलगी, छोटस लहान बाळ, त्या ठिकाणी श्वास कोंडला. डॉक्टरांनी सांगितलं या बाळाच्या ऑपरेशनला 4.5 लाख रुपये खर्च आहे. त्या ठिकाणी मुंबईच्या कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करावं लागेल. माझ्याकडे ते लेकरू घेऊन त्या बाळाची आई आली आणि तिने सांगितलं की हिचे वडील त्या ठिकाणी 6 महिन्यापूर्वी त्यांचा मृत्यू झालाय. आम्हाला या मुलीला वडील नाही आहेत. हातात आणलेलं बाळ, श्वास कोंडलेला, खिशात ते त्या असणाऱ्या ताईकडे 1 रुपया नव्हता. त्या कार्तिकी कांबळेचं मुंबईच्या कोकिळाबेन हॉस्पिटल ऑपरेशन केलं. मी कधी तिची जात विचारली नाही. मी काम करणारा माणूस आहे म्हणून मी मागची 5 वर्ष काम केलं आणि त्या कामाची पावती म्हणून मी तुमच्या सोबत मताचं दान मागतोय. मित्रांनो, अनेक उदाहरण सांगता येतील. कनेरमध्ये असणाऱ्या रुद्र येळे नावाच्या त्या ठिकाणी एका लहान बाळाचं हृदयाचं ऑपरेशन मी करू शकलो. अनेकांची नावं सांगता येतील. समोरचा उमेदवार म्हणतोय की 2-4 ऑपरेशन आमदारांनी केले म्हणून असं म्हणतोय आरोग्य दूत. या सभेतच 100 लोक असतील ज्यांचे मी त्या ठिकाणी घरातले उपचार केले असतील. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, माझं पार्टी माझ्या मागे आहे, परंतु या ठिकाणी असा काम करणारा आमदार तुम्हाला दुसरा कधी भेटणार नाही. या ठिकाणी मागच्या आमदारासारखं माझ्या पत्नीने सांगितलं, आम्ही मुंबईत जाऊन राहिलो असतो. ती इंजिनियर आहे, मी इंजिनियर आहे. त्या ठिकाणी माझे उद्योग उभे राहिले असते. मी एखादा माझा साखर कारखाना काढला नाही, माझी शिक्षण संस्था काढली नाही. 10 तास एका जागेवर बसून जनता दरबार मी तुमच्यासाठी घेतला. हे काही लोकांच्या डोळ्यामध्ये खुपलं म्हणून हा विरोध आहे. काही लोकांना त्रास झाला. गावातल्या पुढाऱ्यांना वाटायचं आमदार आम्हाला न विचारता गरीबाचं काम करतोय ना, आम्हाला डायरेक्ट बातमी येते की याचं 9 लाख रुपयाचं ऑपरेशन झालं. हा माझ्या दारात आला पाहिजे, याने माझ्या दारातले असणारे लाकडं फोडून दिले पाहिजे, माझ्या ऊसाला तोड आली की नाही बघून त्या ठिकाणी कारखान्यावर गेला पाहिजे. अशा पद्धतीच्या असणाऱ्या गाव पुढाऱ्याचं राजकारण संपलं म्हणून राम सातपुतेला विरोध आहे. राम सातपुतेला असा विरोध नाहीये. मित्रांनो, अनेकाचे काम करू शकलो. निमगावच्या एका मगर नावाच्या मुलाला त्या ठिकाणी 4 तास राहिले होते. त्याला प्रकल्पग्रस्ताचा दाखला पाहिजे होता. मला रात्री फोन आला त्याच्या वडिलाचा, आमदार साहेब असं बोलतोय आणि माझ्या मुलाला BMC मध्ये असिस्टंट इंजिनियरची नोकरी लागणार आहे. आमदार साहेब, मला तो प्रकल्पग्रस्ताचा दाखला पाहिजे. मी त्या ठिकाणी तुम्ही जर सोलापूरला गेलात तर त्याला नोकरी भेटणार नाही. तुम्ही इथंच थांबा. आमच्या यतिराज होनमाने नावाच्या सोलापूरच्या कार्यकर्त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता कलेक्टर साहेबांकडे पाठवून 8 वाजता त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्ताचा दाखला घेऊन पंढरपूर पर्यंत बोलवलं. आज तो मुलगा नोकरीमध्ये आहे. हे मी करू शकलो तुमच्यामुळे. माझी तुम्हाला विनंती आहे, हे सगळं करताना मी कधी कुणाची जात विचारली नाही, मी कधी कुणाचा धर्म विचारला नाही. मी त्या ठिकाणी मला मतदान केलं का नाही हेही विचारलं नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, मला पार्टी कुठूनही आमदार करेल, मला पार्टी कुठूनही माझ्या मागे उभं राहील, परंतु मला तुमची काळजी आहे. तुम्हाला हे लोक दारात सुद्धा उभं करणार नाही. 4-4, 5-5 तास कसं बसावं लागतं एका पत्रासाठी, हे माळशिरस तालुक्याने अनुभवलेलं आहे. काल परवा कोणतरी म्हटलं की आमदारांनी घर विकलंय, आमदारांनी हे केलंय, आमदारांनी ते केलंय. माझी कुलदेवता ही तुळजा भवानी आहे. मी तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतो, मी माळशिरस तालुक्याला कधीही एकटं पडू देणार नाही. गुलाल आपलाय 100% सांगतो. तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतो, तुमच्यासाठी पुढची 5 वर्ष दिवस रात्र एक करेल. या तालुक्यामध्ये पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत असेल, हा मी तुम्हाला शब्द देतो. मित्रांनो, किती जातीपातीचं राजकारण आज असणाऱ्या त्या ठिकाणी
नातेपुतेच्या दहीगाव चौकामध्ये समोरच्या उमेदवारच्या उत्तम जानकरच्या गुंडाने भारतीय जनता पार्टीचं राम सातपुतेचं कामाचा नावाचं स्टेटस ठेवलं म्हणून खालच्या भाषेवरती त्याला त्या ठिकाणी मारहाण केली. लक्ष्मण मगर नावाच्या त्या पेट्रोल पंप मालकाला दहीगाव चौकामध्ये, तू धनगराच्या गावात राहतो, तू फार माजला का म्हणून त्याला मारहाण केली. 2 मुस्कडात मारल्या. मित्रांनो, इतक्या रसातळाला राजकारण घेऊन जाण्याचं काम समोरचा उमेदवार करतोय. याला मतपेटीतून उत्तर द्यावा लागेल. काही जणांना माझी फारच काळजी. काही जण म्हणतात आमदार 3-4 महिने कुठे होते, काय होते. मी या सभेमधून सांगतो, कान खोलून ऐका, मी कुठं होतो. लोकसभेची निवडणूक हरलो. आपण या ठिकाणी सावतामाळी मंगल कार्यालयामध्ये मेळावा घेतला. त्याच वेळेस मला बोलायचं होतं, परंतु मी अतिशय स्पष्ट माझी कुलदेवता आई तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतो की माझ्या हत्येचं षडयंत्र झालं होतं. नातेपुतेच्या फ्लोरा फर्निचर मध्ये बैठक झाली, हत्येची सुपारी दिली. 25 कोटी रुपये निवडणुकीला जातील, त्याच्यापेक्षा 50 लाख घालून आमदाराची हत्या करू, जेणेकरून निवडणूक सोपी होईल, अशा पद्धतीचं षडयंत्र रचलं होतं. त्या मीटिंग मध्ये एका जणाचं घरातलं मी 4 लाख रुपयाचं ऑपरेशन केलं होतं. त्याने मला रात्री फोन करून सांगितलं, आमदार साहेब यांनी तुमचा जीव घ्यायचं ठरवलंय. त्यामुळे मी थांबलो. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. मी गनिमी कामाने लढतो आणि पूर्ण ताकदीने. मला माहित होतं मी 3 महिने काय, 6 महिने काय, वर्षभर जरी गायब झालो असतो तरी या जनतेने माझं 4.5 वर्ष काम बघितलंय, हे मला कधीही अंतर देणार नाही. मित्रांनो, इतक्या रसातळाची भाषा, इतक्या रसातळाची भाषा, इतकं घाणेरडं राजकारण जर विरोधी उमेदवार करत असेल, जीव घ्यायची भाषा करत असेल, तर याचा तुम्ही विचार करा. आमचे 4 पोरं तयार आहेत, आमदाराला मारून केस घ्यायला तयार आहेत. इतक्यापर्यंतची तयारी होती. मित्रांनो, याचं उत्तर द्यावं लागेल. याचं निवडणुकीमध्ये आपल्याला उत्तर द्यावं लागेल. अनेकांचे प्रश्न आहेत, अनेकांना त्या ठिकाणी अनेकांची सेवा करण्याचं काम मी मागच्या 5 वर्षामध्ये केलं. आपल्या तालुक्याला कधीही दुष्काळ निधी नव्हता. मला आठवतंय की मी विधानसभेमध्ये दुष्काळ निधीचं मांडलं आणि त्यावेळेस त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाकडे गेलो. अरे राम, म्हणे तुझा तालुका तर बागायती आहे. म्हणलं तुम्ही टीम पाठवा साहेब, जिथं दुष्काळ आहे तिथं फिरवतो. माळशिरस तालुक्याला 200 कोटी रुपये भेटले. 200. हे मी करू शकलो तुमच्या आशीर्वादामुळे. हे मी करू शकलो तुमच्या सोबत असणाऱ्या तुमच्या सोबत जी माझी नाळ जोडलेली आहे त्याच्यामुळे मी करू शकलो. विरोधी उमेदवार खालच्या भाषेत चाललाय. रात्री 2-2 वाजता लोकांची घरं जाऊन वाचतायत. लोकांना जात दाखवली जातीये, लोकांना जातीवरून शिव्या दिल्या जात आहेत. या निवडणुकीमध्ये भावांनो, आता जर चुकला तर माळशिरस तालुक्याला पुन्हा तसे दिवस येतील. याचा विचार करा. याचा विचार करा की मी या ठिकाणी मागचे 5 वर्ष काम केलंय. विरोधी उमेदवार म्हणतोय की आम्ही दोघं एकत्र आलोय, असं झालंय, तसं झालंय. परंतु मित्रांनो, हे मोहिते पाटलांनाही माहिती आहे की 20 तारखेला, 23 तर दूर जाऊ द्या, 20 तारखेला 5 वाजता उत्तमराव जानकर म्हणायला सुरुवात करील. अरे कोण माहितीये काय म्हणे? 23 तारखेचा निकाल जाऊ द्या. बरोबर ना दादा? आता तुम्ही मित्र होते त्यांच्या जुन्या काळात. मोहिते पाटलाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा, 20 तारखेला दुपारी 5 वाजता उत्तमराव जानकरचं वाक्य असेल, अरे कोण मोहिते, त्यांनी काय काम केलं का आपल्याला? काय काम नाही केलं म्हणजे आपल्यावर जीवावर निवडून आलोय किंवा काय हरलोय काय म्हणते. त्याच्यामुळे तुम्ही पक्क ठरवा. मित्रांनो, राजकारण असतं. राजकारण हे खेळाडू वृत्तीने खेळलं पाहिजे. परंतु विरोधी उमेदवार काय म्हणतोय? आता काही जण म्हणतात, जानकर म्हटले की ती क्लिप खोटी, म्हणे क्लिप खोटी आहे. वाटतं का खोटी?
दादा तुमच्या 30 वर्षाच्या राजकारणात 30-40 वर्षाच्या राजकारणात उत्तमराव जानकर सोबत तुम्ही कमीत कमी 5,000 वेळेस फोनवर बोलला असता. ती क्लिप खोटी का सांगा, आहे का? अजिबात नाही. ते काय म्हणले, धैर्यशील मोहिते पाटलाच्या घरावर हल्ला करा. इतकी खालच्या थराची भाषा. अरे घरामध्ये वृद्ध माणसं असतात, कुणाच्या अशा पद्धतीने घरावर हल्ला करा, हे चालेल का? याचा विचार माळशिरस तालुक्याने ठरवला पाहिजे. आज लक्ष्मण मगर पाटील नावाच्या एका माणसाला दहीगावच्या चौकामध्ये, नातेपुतेच्या चौकामध्ये जातीपातीवरून शिवी दिली आणि त्याला मारहाण केली. माझी तुम्हाला विनंती आहे, ही निवडणूक विरोधी उमेदवार वेगळ्या वळणाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. 23 तारखेनंतर जर कधी चुकलं तर माळशिरस तालुक्यातल्या एखाद्या गरीबाचं बाळ जर आजारी पडलं तर राम सातपुते चांगले होते हे म्हणायची वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका. 23 तारखेच्या नंतर जर डीपी जळाली तर भाऊ आमची डीपी जळाली म्हणून आम्ही भाऊला फोन लावला असता, आमदार असते तर लगेच काम झालं असतं. मग पश्चातापाची वेळ येऊ देऊ नका. आमदार साहेब आमच्या बोरडवाडीला एसटी येत नाही, विद्यार्थिनींना यायला घरी उशीर होतोय म्हणून अनेक माय मावल्यांचे मला फोन येतात, कारण मी त्यांचा हक्काचा भाऊ त्यांना वाटतो. 23 तारखेनंतर तुम्ही संध्याकाळी 7 नंतर विरोधी उमेदवाराला फोन लावू शकत नाही, ते वेगळ्या याच्यात असतात. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, अनेकांनी मला आशीर्वाद दिलेले आहेत, अनेकांचे गोरगरिबाचे ऑपरेशन करू शकलो, अनेकांच्या दुःखामध्ये मी वाटेकरी होऊ शकलो कारण तुमचा आशीर्वाद मला होता. अनेक जण मला म्हणायचे की आमदार साहेब नवीन मी म्हणायचो तुम्ही रेस्ट हाऊसला या, जनता दरबारामध्ये. हे रेस्ट हाऊस कुठं असते म्हणले, रेस्ट हाऊस गेस्ट हाऊस विश्रामगृह कुठं आहे? आम्हाला माळशिरसचं विश्रामगृह माहित नाही. माळशिरस तालुक्यातल्या दीन दलित सामान्य जनतेला जो एसटीने माळशिरसला येतो त्या अशा सगळ्या जनतेला पहिल्यांदा जर तालुक्याचं रेस्ट हाऊस जर कुणी दाखवलं असेल तर ते आमदार राम सातपुतेने दाखवलं. मी अनेकांना त्या ठिकाणी अनेकांच्या दुःखामध्ये सहभागी होऊ शकलो कारण त्यांनी मला आशीर्वाद दिले, तुम्ही मला आशीर्वाद दिले. मित्रांनो, निवडणुका येतील जातील, विरोधी उमेदवाराकडे काही सांगायला नाही. विरोधी उमेदवाराकडे मागच्या 30 वर्षाच्या राजकारणात 2च गोष्टी होत्या सांगायला. पहिली गोष्ट म्हणजे जात. निवडणूक आली की 5 वर्षांनी जात आठवते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोहिते पाटलाला शिव्या देणं. या निवडणुकीत वेगळं आहे, ते स्टेजवर असल्यामुळं त्या ठिकाणी शिव्या देऊ शकत नाही. आता बुटासकट पाया पडावं लागतंय, बरोबर ना? ज्यांना तुम्ही 30-40 वर्ष शिव्या दिल्या, आमदारकीसाठी बुटासकट पाया पडावं लागतंय. हे माळशिरस तालुक्यातला पश्चिम भाग कधीही विसरणार नाही. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, या वेळेत जर आपण चुकलो तर याची मोठी किंमत मोजावी लागेल, कारण माळशिरस तालुका कामाच्या माणसाला गमवेल, कामाच्या माणसाला. मला एका त्या ठिकाणी तालुक्यातल्या कुठल्याही कोपऱ्यातून फोन आला तर मी त्यांच्यासाठी दिवस रात्र उपलब्ध होतो. कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी नेता आहे, कोणी कार्यकर्ता आहे, कोणत्या जातीचा, याचा कधीही मी विचार केला नाही. कुसमोडच्या नंदीवाल्याचा जर फोन आला की आमदार साहेब माझा मुलगा 12वी शिकलाय, त्याला जातीचा दाखला भेटत नाही, मी कधी विचार केला नाही की हा भटके विमुक्त आहे त्याच्यासाठी उभा राहिलो. मला एखाद्या गोर गरीबाचा जर फोन आला, आमदार साहेब माझ्या मुलाची जात पडताळणी झाली नाही, हाटिक समाजाचे मला बऱ्याचदा फोन येतात, आमदार साहेब आमच्या मुलांना जातीचे दाखले भेटत नाहीत कारण आमच्यात एक जात चोर घुसलाय, त्याच्यासाठीची ही निवडणूक आहे, त्याला उत्तर देण्याची. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे. मला आठवतंय माझ्या आईचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर मी त्या ठिकाणी, मला जिने वाढवलं त्या आईने मला कायम चांगले संस्कार दिले. आईचं निधन झाल्यानंतर मी थोडासा दुःखी होतो, परंतु
माझ्या माळशिरस तालुक्यातल्या जनतेचे फोन यायचे मला, हे काम आहे ते काम आहे. मी चौथ्या दिवशी या ठिकाणी माळशिरस तालुक्यातल्या जनतेला माझ्या घरी भेटायला सुरुवात केली आणि मी माझं दुःख विसरून, माझ्या आईचं दुःख विसरून मी तुमच्यासाठी उभा राहिलो. भावांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, निवडणुका येतील जातील, निवडणुकीचे निकाल जे आहेत ते निश्चित या ठिकाणी जनता ठरवत असते. पुढारी एका बाजूला आणि जनता एका बाजूला अशी ही निवडणूक झाली आहे. पुढारी त्या ठिकाणी अनेकांचे फोन येतात, जसे दादा तुम्हाला फोन येतात तसे मलाही फोन येतात की आमदार साहेब आमचा नाविलाज आहे, आम्ही इकडून फिरतोय परंतु आम्ही तुमच्या बाजूने. हा माळशिरस तालुका कधी विसरणार नाही की ज्यांनी एकमेकाला शिव्या दिल्या, पिढ्यानं पिढ्या गावागावात डोके फोडायला लावले, ते आज एक झाले. हे माळशिरस तालुका कधी विसरणार नाही. गावातले 1% पुढारी असतात, 1% गावात, प्रत्येक गावात 1% पुढारी असतात. 99% जनता असती. 1% सगळे सोडून द्या, 99% कामाला लागा, गुलाल आपला. मी 100% सांगतो, गुलाल आपलाय. कारण कामाचा माणूस आणि समोरचा जातीवादी माणूस अशी ही निवडणूक आहे, अशी ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये तुम्ही ठरवायचंय की 23 तारखेच्या नंतर आमदार साहेब आमच्या फाट्याला पाणी सुटलं नाही, जर निकाल चुकला तर समोरचा उमेदवार तुमचा फोन उचलेल का, हा तुम्ही विचार करा. तुम्ही विचार करा की आमच्या वस्तीला जाणारा रस्ता नाही, हक्काने आमदार साहेबांनी आम्ही आमदार साहेबाला रस्ता मागू शकतो, विरोधी उमेदवार तुम्हाला रस्ता देईल का, हा तुम्ही विचार करा. माझी तुम्हाला विनंती आहे की निवडणुकीच्या या रणांगणामध्ये आज विरोधकांनी मला एकट्याला घातलंय. विरोधक म्हणतायत की याला राजकारणातून संपवून टाकू, याला राजकारणातून उठवून टाकू, याचं राजकीय आयुष्य संपवून टाकू. नाही तर माझ्या हत्येचं षडयंत्र सुद्धा विरोधी उमेदवाराने त्या ठिकाणी रचलं. मित्रांनो, मी तुमच्यासाठी लढतोय. तुमची वेळ होती त्यावेळेस मी उभा राहिलो. आज माझी वेळ आहे, मी तुमच्याकडे मताचं दान मागतोय. तुम्ही ठरवायचं काय करायचं. तुमच्या सुखदुःखाच्या वेळेत मी तुमच्या सोबत उभा राहिलो. आता माझी वेळ आहे, तुम्ही ठरवायचं नेमकं काय करायचंय. भावांनो, या ठिकाणी मी महाराष्ट्र नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात फिरलोय. अनेक आमदार बघितलेत, अनेक खासदार बघितलेत, अनेकांसोबत राहिलोय, अनेक मोठमोठ्या नेत्यांच्या सोबत फिरण्याचं भाग्य मला लाभलंय. परंतु मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जर आता चुकलात तर माळशिरस तालुक्याला असा आमदार कधीच भेटणार नाही. तुम्ही ठरवायचंय. तुम्हाला या ठिकाणी तुमचा भाऊ म्हणून मी उभा राहणार आहे. या निवडणुकीमध्ये अनेक कार्यकर्ते दादा बघतो मी, अनेक कार्यकर्त्यांची मला नावं सांगता येतील की आमचा नातेपुतेचा राहुल पद्मन सारखा कार्यकर्ता स्वतः डबा घरून घेऊन येतात आणि तालुक्याच्या कोपऱ्याला तांदूळवाडी असेल या सगळ्या भागामध्ये पत्रक वाटायचं दिवस काम करतात. हे कार्यकर्ते आमची प्रेरणा आहे. अनेक कार्यकर्ते आहेत. आमचा छोट्या कार्यकर्त्याची अनेकाची नावं घेता येतील. अनेक कार्यकर्ते हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन काम करतात. हा कार्यकर्ता आमची प्रेरणा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला त्या ठिकाणी आदर्श मानून मी काम केलेला कार्यकर्ता आहे. छत्रपति शिवाजी महाराज की जय। रामभाऊ सातपुते साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रामभाऊ सातपुते साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एयरकोट त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, या निवडणुकीकडे बघताना तुम्ही फक्त 6 पर्यंत वेळ काळजी करू नका. या निवडणुकीकडे बघताना तुम्ही एकच ठरवा की आपल्याला लढायचं आहे. विरोधी उमेदवार किती खालच्या थराला गेला
तर त्या विरोधी उमेदवाराला सांगतो, रामभाऊ रडणारा नाहीये, रामभाऊ लढणारा आहे, लढणारा. आज आमच्या भारतीय जनता पार्टीचं स्टेटस ठेवलं म्हणून लक्ष्मण मगर पाटील या कार्यकर्त्याला नातेपुतेमध्ये जातीवरून शिव्या देऊन मारहाण झाली. मी तुम्हाला एकच सांगतो विरोधकांना, सरकार आमचं आहे, उद्या ही सरकार आमचंच येणार आहे. आम्ही तुमच्यासारखं खालच्या थराचं राजकारण करणार नाही, परंतु अशी अद्दल घडवू कायद्याच्या भाषेने, भविष्यात कुणी नादी लागलं नाही पाहिजे. आणि अनेक कार्यकर्ते मला फोन करतात. आमचा फडतरीचा कार्यकर्ता मला मेसेज केला की आमदार साहेब मला धमकी दिली जाते, आमच्या भांबर्डीच्या कार्यकर्त्याला धमकी दिली जाते. मी एकच सांगतो की कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला ना, कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर तांडव काय असतं ते आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. एकच सांगतो, आमच्या जर नादी लागला तर जशा तसं उत्तर दिलं जाईल. हा राम सातपुते या ठिकाणी आपल्याला सांगतो, हा राम सातपुते असाच तयार झालेला नाहीये, संघर्षातून पुढे आलेला आहे, संघर्षातून पुढे आलेला आहे. 20-20 केसेस माझ्या अंगावर होत्या. चळवळीतला कार्यकर्ता आहे, तावून सुलाखून निघलेलो आहे. 4-4 पोलीस एका टायमाला मारत होते, असा आंदोलनातला लढाऊ कार्यकर्ता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी काळजी करायचं कारण नाही. तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर नरेंद्र मोदीला धक्का आहे. तुमच्या केसाला जरी धक्का लागला, तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर या ठिकाणी या तालुक्यात समोरच्या लोकांना त्यांच्या भाषेत उत्तर देऊ. आपल्या सगळ्यांना सांगतो, विरोधी उमेदवार म्हणला 5000 मत नाही पडायचे. अरे आमच्या या सभेलाच 5000 लोक आहेत. विरोधी उमेदवार म्हणला 5000 मत नाही पडायचे. आता सगळ्यांना घराच्या बाहेर पडून वाड्या वस्त्यावर फिरायची वेळ ह्या जनतेने आणली. आम्हाला हलक्यात घेऊ नका. 23 तारखेला चमत्कार होईल, काळजी करायचं कारण नाही. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून चांगला रिस्पॉन्स आहे. कार्यकर्त्याला अजून एक सांगतो, परत सगळ्यांची थेट निवडणुकीच्या याच्यात परत अशी एकत्रित होणार नाही. आपलं बूथ सांभाळा. आपल्या बूथवर एकही मतदान बोगस झालं नाही पाहिजे. जीवाचं रान करा. तुमच्या रक्ताचा एकही थेंब सांडला तर त्याला आम्ही पूर्ण ताकदीने विरोध करू. त्या ठिकाणी तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. एक मत सुद्धा बोगस झालं नाही पाहिजे, एक मत. सगळ्यांनी पूर्ण ताकदीने रात्री गावामध्ये पैसे वाटायचा प्रयत्न करतील. कुठेही जर काही वाटलं तर मला फोन करा. आपल्याला या ठिकाणी ह्या ज्या 2 रात्री आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. विरोधी उमेदवार खालच्या थराला जाईल. आज आपल्या एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मारलंय. आपण इथून प्रमुख नेते मंडळी नातेपुते पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्या गुंडांना अटक झाली पाहिजे. जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत नातेपुते पोलीस स्टेशनच्या बाहेर आम्ही आंदोलन करू या ठिकाणी सांगतो. आणि पोलिसांनाही सांगतो की तुम्ही या ठिकाणी कुणाच्या दबावाला बळी पडायचं नाही. राज्यात सरकार आमचं आहे, त्याच्यामुळे दबावाला बळी पडायचं कारण नाही. तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे, तात्काळ अटक झाली पाहिजे. आमच्या लक्ष्मण मगरला जे मारलंय त्याचा प्रतिकार आम्ही करू. भविष्यात या ठिकाणी अशी कुणी हिंमत नाही केली पाहिजे. काय भाषा वापरली मारताना. विरोधी उमेदवाराच्या गुंडांनी आमच्या लक्ष्मण मगरला मारताना तू जास्त माजला का, अशा पद्धतीची भाषा. मराठ्याचा धनगराच्या गावात राहतो असं बोलून मारलं. तुम्ही महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, हा फुले शाहू आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि तुम्ही जात बघून मारता आणि एकट्याला गाठून मारता. जर हिंमतच होती तर आमच्याकडे असे बी काही कार्यकर्ते आहेत, तुम्हाला जशास तसं उत्तर देऊ शकले असते. आमचा मिलिंद सरतापे
आणि सोमनाथ भोसलेच्या नादी लागायचं ना. मित्रांनो, काळजी करायचं कारण नाही. एका जरी कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर त्याला जशा तसं उत्तर देऊ. पूर्ण ताकदीने बूथवर उभं राहायचं. पूर्ण ताकदीने उभं राहायचंय. तुम्ही दिलेला एक मिनिटाचा मी हिशोब पुढचे 5 वर्ष देईल. मला मागचे 5 वर्ष काही अडचणी होत्या. या 5 वर्षात सांगतो तुम्हाला सगळ्यांना पूर्ण ताकद देईल आणि भारतीय जनता पार्टीचा गावागावात सरपंच निवडून आणू. भारतीय जनता पार्टी महायुतीचा पंचायत समिती सदस्य करू, जिल्हा परिषद सदस्य करू. माळशिरस तालुक्यातल्या सगळ्या नगरपंचायती भारतीय जनता पार्टी महायुतीच्या निवडून आणू. छोट्या छोट्या कार्यकर्त्याला बळ देऊ. काळजी करायचं कारण नाही. आपल्या सोबत आपलं सरकार आहे. 100% लिहून देतो. आज आपण पूर्ण ताकदीने लढलो तर 25,000ने आपण निवडून येतोय. तुम्ही फक्त ढिल्ल पडू नका. मित्रांनो, ही वेळ आहे. त्या ठिकाणी 23 तारखेनंतर पश्चाताप करून उपयोग नाही आहे. आज आपल्याला पूर्ण ताकदीने लढावं लागेल. मला विश्वास आहे की माळशिरस तालुक्यामध्ये 23 तारखेनंतर एक वेगळी पहाट उजाडणार आहे आणि तुम्ही सगळे टीव्हीच्या समोर असाल. त्यावर टीव्हीवर चालू असेल. या ठिकाणी 2 दिग्गज एकत्र येऊन सुद्धा या ठिकाणी राम सातपुते आणि कार्यकर्त्यांनी समोरच्यांचा पराभव केला. अशी ब्रेकिंग न्यूज तुम्हाला बघायची आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, आता या सभेनंतर आपल्या सगळ्यांना बूथ रचना असेल, गावातलं समोरच्या उमेदवाराचे पैसे वाटप असेल, या सगळ्यावर लक्ष ठेवायचं. आपल्याला सगळ्याला मिळून या ठिकाणी पूर्ण ताकदीने या निवडणुकीला सामोरे जायचंय. आपले बूथ प्रमुख असतील, नेते मंडळी स्टेजवरचे, आपल्याला हेल्पलाईन नंबर दिली जाईल. आपण या ठिकाणी बूथवर काही चुकीचं झालं फोन करा, असे नंबर दिले जातील की पुढच्या 7 मिनिटात तुमच्या गावात आपले कार्यकर्ते पोहोचतील. पुढच्या 7 मिनिटात म्हणजे निमगाव भागात असेल किंवा कुठल्याही भागात असेल, माळशिरस परिसरामध्ये आप्पासाहेब असतील, बाकी सगळे आपले कार्यकर्ते असतील, यांचे नंबर दिले जातील. या ठिकाणी नातेपुते परिसरामध्ये दादा वरोडे, बिवाईराव त्यांच्या टीमचे नंबर दिले जातील. खाली वेळापूर मध्ये आपले अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांचे नंबर दिले जातील. अकलूज मध्ये आपला महादेव कावळे, त्या परिसरामध्ये त्यांचे नंबर दिले जातील. आणि जर कुठं कमी पडलं तर आपले सोमनाथ भोसलेंचा नंबर दिला जाईल. काळजी करायचं कारण नाही. या निवडणुकीमध्ये आपला गुलाल आहे. शेवटी एकच सांगतो, जाता एकच सांगतो, मित्रांनो, माझं काही तालुक्यात भावकी नाही. माझे तालुक्यामध्ये या ठिकाणी नातं गोतं नाही. माझं तालुक्यामध्ये तसं बघितलं तर काही फार हे नाहीये, कारखाना नाही, शिक्षण संस्था नाही, काही नाही. मी आणि माझी बायको आम्ही दोघंच तालुक्यात आहेत. मी तुम्हाला एक शब्द देतो, तुम्ही या निवडणुकीमध्ये ताकदीने लढलात, तुम्ही सगळ्यांनी दिवस रात्र मेहनत केली. तुम्ही जरी माझ्या रक्ताचे नसलात तर माझ्या सख्या भावासारखं तुमच्या सगळ्यांवर मी दिवस रात्र प्रेम करेन. तुमच्याशी जोडलेली नाळ हा राम सातपुते आयुष्यात कधीही तुटू देणार नाही. तुमच्या सोबत दिवस रात्र राहील. परिणाम जो काही असेल, तुमच्या सोबत दिवस रात्र राहील. हा शब्द मी तुम्हाला आई तुळजा भवानीची शपथ घेऊन या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, कमेंट आणि शेअर करा.